हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मी क्रिस्पी समोसे बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते काही काही साहित्य घेतलं आहे. उकडलेला बटाटा घेतला आहे, कणिक भिजवून घेतलं आहे मी. त्याच्या कणकेमध्ये भिजवते वेळी मीठ टाकलं आहे. थोडं पिठाला पण चव येईल, बाहेरच्या कणकेला पण चव येईल. 1 चमच कॉर्नफ्लॉवर, 1 चमच लाल मसाला आगरी कोळी मसाला आणि 1 चमच जिरे आणि धने एक मिक्स आहे, 1 चमच आहे. पाव चम्मच हळद आणि काश्मीरी मिरची पावडर. तर हे आपण सगळं ह्याच्यामध्ये घेणार आहोत टाकून आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण कोथिंबीर. त्याच्यामध्ये टाकणार आपण चवीपुरतं मीठ. आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, हा मिश्रण मी तयार केला आहे. आता मी कढई गरम करायला ठेवते, त्याच्यामध्ये तेल ओतते, तेलही गरम करायला ठेवते आणि आपण कणिक भिजवलेलं आहे ते आपण लाटायला घेऊया. लाटून घेतल्याच्या नंतर तेल गरम करायला ठेवलं आहे, तो जर आपण रोल करून घेऊया. याचे चांगलं पीठ मळून घेऊया, त्याची पोळी करून घेऊया. तेल तडतडतोय जरा, पीठ लावून लाटून घेऊया तिला. आपल्याला पातळच लाटायची आहे, असं काही नाही, पण थोडं मोठं करायचं आहे. थोडी पण कॉर्नर पण जाड ठेवायची नाही, एकदम पातळ करायचे, म्हणजे तळायला पण खुसखुशीत होतील, क्रिस्पी होऊन जाणार. ते जाड नाही लागणार आपल्याला, खातेली पण क्रिस्पी लागणार, कडक हे नरम नाही लागू शकत. तर आता आपण हे मिश्रण केले बटाट्याच्या भाजीचं, ते आपण ठेवूया त्याच्यामध्ये. एक बाजूला ठेवायचं, मी हाताने करते म्हणजे हे सगळीकडे लागलं पाहिजे ना ते. असं मस्त बटाटा शिजवायचा बारीक एकदम, त्याचं पीठ झालं पाहिजे. आपण साईटीने आहोत ना, त्याला असं पाणी लावणार आहे. आपण करंजी कशी पॅक करतो तसं हिला पॅक करायचं पाणी लावून, कारण कसं ते चिपकेल ना. ह्या पद्धतीमध्ये आपल्याला चिरायचं आहे, चिरण्यासाठी पॅक करायचं आहे. तरी बघा, ही आपण फोल्ड केली, तिला आपण दोन्ही साईडने त्याचं तोंड बांधून घेऊया. त्याच्याने त्याला मध्यभागी घेऊया. हे बघा, आता आपण या सुरीने चिरूया त्यांना. असे मीडियम पीस करायचे, जास्त जाड मोठेही नाही करायचे. हे बघा असे.
तर असं आपल्याला पील करायचं आहे. बस एवढं असं हे असं पील केलं की आपण तेलात सोडणार आहोत. हे बघा दोन दोन टाकूया, बाकीचं आपण पील करून ठेवूया त्याच्यामध्ये सोडायला. असं तिसरं पील आला पाहिजे. या पद्धतीत आपण हे पण सोडणार आहोत. आताच्या वेळेला मी 4 सोडले. क्रिस्पी समोसे तयार आहेत. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया, त्याचा सजावट करूया थोडं. पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण करा. क्रिस्पी समोसे छान लागतात. आज माझी मुलं दोन्ही पण घरी होती, त्याच्यासाठी म्हटलं संध्याकाळच्या वेळेला नाश्ता म्हणून हा मी पदार्थ बनवला. तर तुम्ही पण करा आणि तुम्ही पण खा. कधी संडेला घरी असाल त्यावेळेला हे असं पदार्थ करण्यासाठी वेळ मिळतो, त्यावेळेत तुम्ही करून घ्या आणि खाऊन बघा. माझी पद्धत खूप छान आवडेल तुम्हाला खायला. बाय बाय.